नमस्कार. क्रीडांगणच्या विशेष कार्यक्रमात मी संदीप चव्हाण आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आपण आलो आहोत विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलामध्ये आणि येथे सुरू आहे राज्यस्तरीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धा. मुंबई उपनगर जिल्हा टेबल टेनिस संघटनेने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या या सभागृहात ही स्पर्धा सुरू आहे. विशेष म्हणजे प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे जे अध्यक्ष आहेत प्रभूजी हेच मुंबई उपनगर जिल्हा टेबल टेनिस संघटनेचेही अध्यक्ष आहेत. अरविंद प्रभूंच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा इथे आयोजित होते आणि थोड्याच वेळात आता फायनलला सुरुवात होणार आहे. आपल्याला कळणार आहेत या स्पर्धेतील विजेते कोण असणार आहेत. या स्पर्धेचं महत्त्व असं आहे की या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना जे मानांकन मिळणार आहेत त्यातनं मिळणार जे पॉईंट्स आहेत महाराष्ट्र राज्य संघाच्या निवडीसाठी हे पॉईंट्स जे आहेत हे निर्णायक ठरणार आहेत आणि म्हणून या स्पर्धेला महत्त्व आहे. राज्यभरातनं तब्बल 800 खेळाडूंचा सहभाग या स्पर्धेला लाभला होता आणि तुम्हाला माहितीच आहे 1.5 वर्ष गेली कोरोनाच्या या संक्रमण काळामध्ये विविध स्पर्धांना जो फटका बसला होता तोच टेबल टेनिसला सुद्धा बसला होता आणि या 1.5 वर्षाच्या कालावधीनंतर मुंबईमध्ये पहिल्यांदाच टेबल टेनिसची धामधूम सुरू आहे आणि या स्पर्धेतले अंतिम विजेते खेळाडू आता काही क्षणामध्ये आपल्याला कळणार आहेत. चला तर टेबल टेनिसमधला हा थरार पाहण्यासाठी माझ्यासोबत सज्ज राहा. सतरा वर्षाखालील मुलांची फायनल आपण पाहतोय. पुण्याच्या नील मुळे आणि जश मोदी यांच्यामधला हा सामना आहे. निळ्या जर्सीमध्ये जश मोदी खेळतोय जो अग्रमानांकित आहे. या जशनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये 4 विविध वयोगटामध्ये भाग घेतला आहे आणि त्यापैकी 2 वयोगटामध्ये तो फायनलला पोहोचला आहे. त्यापैकी पहिली फायनल जे 17 वर्षाची तो खेळतोय आणि त्यामुळे त्याची दमछाक झालेली आपल्याला दिसते. खरं तर अग्रमानांकित खेळ जरी असला त्याच्या दर्जाला साजेसा खेळ तिथे होत नाही आहे आणि नीळने आघाडी घेतली असं मला हरकत नाही. विजयाच्या अगदी समीप आहे नीळ आणि अशा प्रकारे नीळ जो आहे हा प्रत्येक गुण मिळून विजयाच्या जवळ जातो. यापूर्वीच्या अनेक मॅचेसमध्ये जशने नीलला पराभूत केलेलं आहे परंतु आज झालेली दमछाक जी आहे त्याचा पुरेपूर फायदा जो आहे हा नील उचलताना दिसतो आहे. निळ्या जर्सीमध्ये जश मोदी आणि आपण पाहिलं नीळने ही मॅच जिंकलेली आहे. 17 वर्षाखालील वयोगटातील विजेता खेळाडू जो आहे हा पुण्याचा नील मुळे आहे. महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेचे महासचिव प्रकाश तुर्पेजी आपल्यासोबत आहेत. तुर्पेजी, स्वागत आहे दूरदर्शनच्या या विशेष कार्यक्रमामध्ये. एकतर कोविडनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये ही स्पर्धा आयोजित केली आहे आणि 800च्या वर स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. कसं पाहता या स्पर्धेकडे? काय ॲक्च्युली कोविडमुळे यावर्षी सगळ्यांनाच मध्ये खूप इश्यूज होते आणि फेडरेशनने आम्हाला डायरेक्टिव्ह असं दिलं होतं की सप्टेंबरच्या आज स्टेट चॅम्पियनशिप संपवा कारण परत थर्ड वेव्ह जर आली तर काहीच करता येणार नाही. त्यामुळे आम्हाला घाईघाईने स्टेट चॅम्पियनशिप्स म्हणजे ज्याला आपण उरकून घेतो म्हटलं तशा धुळे आणि नाशिकला मी करून टाकल्या. नशिबाने त्याच्यानंतर सगळं आता ओपन झालं आहे त्यामुळे मग एक स्टेट चॅम्पियनशिपवर तर काही टीम सिलेक्ट करता येत नाही स्टेटची. त्यामुळे मग आता आम्ही असं ठरवलं की सगळं ओपन झालं आहे तर आपण स्टेट रँकिंग पण करूया. तर स्टेट रँकिंग करणं डिफिकल्ट इन द सेन्स त्याला बजेट बऱ्यापैकी आम्ही प्राईज मनी खूप चांगला देतो पण नशिबाने PTKSचे लोक पुढे आले. आणखीन प्रभू साहेब जे आहेत ते दरवेळेला सपोर्ट करतात. मागच्या वेळेला त्यांनी स्टेट चॅम्पियनशिप इतक्या डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये घेतल्या. यावेळेला स्टेट रँकिंग घेत आहेत आणि अमेझिंग 800च्या वर एंट्री झाल्या आहेत कारण सगळे प्लेयर्स अगदी म्हणजे उत्सुक होते खेळायला. माझ्यासोबत आता महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेचे चेअरमन जे आहेत शिवाजी सरोदे आपल्यासोबत आहेत. सरोदेजी, जसं आपण म्हणतो की सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग काही आणता येत नाही आणि एवढ्या मोठ्या भव्यदिव्य प्रमाणात जर आपल्याला एखादी स्पर्धा आयोजित करायची असेल तर त्यासाठी अपार कष्टसुद्धा घ्यावे लागतात. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? कोविडच्या पार्श्वभूमीवर जी स्टेट रँकिंग टूर्नामेंट इथे आता प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात घेतली आहे. या क्रीडा संकुलाचे अध्यक्ष
आणि TTS द सबअर्बन टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष दादा उर्फ अरविंद प्रभू उर्फ दादा यांनी प्रचंड मेहनत त्यांच्या टीम सकट घेऊन ही टुर्नामेंट इथे ऑर्गनाईज केली आहे. प्लेयर्समध्ये जो हा उत्साह आहे, हा 2 वर्ष त्यांना कुठेही ही टुर्नामेंट खेळायला मिळाल्या नाहीत म्हणून प्रचंड उत्साहाने प्लेयर्स इथे आले. त्यांच्यासाठी सर्व सुविधा, त्यातल्या त्यात या हॉलमध्ये असलेली मॅट जी फार कमी ठिकाणी असते, ज्याच्यामुळे अतिशय कम्फर्टेबली खेळाडू खेळू शकतात, त्यांचा परफॉर्मन्स चांगला येतो. या सगळ्या याच्यामध्ये इथली जेवणाची व्यवस्था जिथे अतिशय अप्रतिम झालेली आहे. 19 वर्षाखालील मुलांची फायनल आपण पाहतोय. पुन्हा एकदा जश मोदी जो आहे, जो अग्रमानांकित आहे या वयोगटातही, अर्णव कर्णावत सोबत खेळतोय. अर्णव कर्णावतला 6वं मानांकन या स्पर्धेमध्ये मिळालं. जसं आपण पाहिलं की जश मोदी जो आहे तो 4 वयोगटामध्ये खेळत होता आणि आजच्या दिवसातली दुसरी फायनल तो खेळतोय. 17 वर्षाखालील वयोगटातील फायनलमध्ये त्याला पराभव पत्करावा लागला होता नीलकडनं, परंतु त्याचा वचपा जो आहे तो आता हा अर्णव विरुद्ध तो काढताना दिसतो आहे. जश मोदी अत्यंत फॉर्मातला खेळाडू, मेहनतीने खेळणारा खेळाडू, विजयाच्या समीप जाताना अर्णव स्वतःला खूप जोरदार झुंज देतो आहे, परंतु त्यातलं जे कौशल्य आहे जसचं ते वाखाणण्याजोगं आहे आणि याच कौशल्याच्या जोरावर तो फायनलला पोचलेला आपल्या अग्रमानांकाला साजेसा तो खेळ खेळतो आहे. उत्तम आक्रमण आणि उत्तम बचाव हे जसचं अस्त्र आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्याचा पुरेपूर प्रदर्शन तो या फायनलमध्ये करतो आहे. आणि अशा प्रकारे जस जे आहे ते ही फायनल जिंकलेला आहे. जसच्या नावावर आता या स्पर्धेतील 19 वर्षाखालील विजेतेपद आणि 17 वर्षाखालील उपविजेतेपद कोरलं गेलेलं आहे. माझ्यासोबत आजच्या या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेचे पारितोषिक वितरणाचे प्रमुख पाहुणे जे आहेत, NSCIचे चेयरमैन वीरेंद्र शाह जी हैं. वीरेंद्र जी, सबसे पहले तो आप बताइए कि इतनी बड़ी टूर्नामेंट जो बॉम्बे में हो रही है, कैसे लग रहा है कि वापस एक बार जो स्पोर्ट्स जो है वापस शुरू हो गया है बॉम्बे में? बहुत अच्छी बात है, क्योंकि स्पोर्ट्स जो ऐसी चीज़ है जो आवश्यकता है, और जिस प्रकार से ये आयोजन किया है सबअर्बन टेबल टेनिस एसोसिएशन का, बहुत अच्छी तरह से एक शुरुआत हुई है. और कोविड के बाद अगर सब स्पोर्ट्समैन को आगे आना चाहिए तो ये एक हमारे लिए नेशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया के लिए भी अच्छी चीज़ है, क्योंकि हमारा डोम भी खुलेगा और डोम में हमने ऑलरेडी एक वर्ल्ड चैम्पियन की हमारी कंपटीशन जूनियर लेवल पे हो चुकी है. और हम चाहते हैं कि हमारे जो सारे स्पोर्ट्समैन हैं और पूरे भारत में जो भी स्पोर्ट्समैन है, वो स्पोर्ट्स की जो चीज़ें हैं वो चालू रहनी चाहिए. हमने देखा NSCI में कबड्डी प्रीमियर से लेके काफ़ी सारे इंटरनेशनल टूर्नामेंट भी हुए, बैडमिंटन से लेके आज जो ये फैसिलिटी आप यहाँ देख रहे हैं, काफ़ी सारे खिलाड़ी भी है, तकरीबन 800 के ऊपर ज़्यादा खिलाड़ी यहाँ पार्टिसिपेट कर रहे हैं और बड़ी अच्छी तरह से ऑर्गेनाइजेशन हो रहा है. आप कैसे देखते हैं इस ऑर्गेनाइजेशन? देखिए, ये ऑलरेडी ये संस्था, ये जो एसोसिएशन है काफ़ी एक्सपीरियंस है. इनके साथ में जो डॉक्टर प्रभु वगैरह जो इन्वॉल्व है वो एक्सपीरियंस लोग हैं, और ऐसी चीज़ों में एक्सपीरियंस बहुत काम आता है. 65 वर्षावरील वयोगटातील जागतिक क्रमवारीमध्ये 7व्या क्रमांकावर असणारे आणि मुंबई उपनगर टेबल टेनिस संघटनेचे चेअरमन असणारे योगेश देसाई आता आपल्यासोबत आहेत. योगेश जी, स्वागत है दूरदर्शनच्या कार्यक्रमामध्ये. जैसे कि हमने देखा कि इस टूर्नामेंट को तकरीबन 800 से ज़्यादा जो है पार्टिसिपेशन हुआ है. एक बार फिर से बॉम्बे में स्पोर्ट्स कल्चर जो है वो शुरू हुआ है, कैसे देखता है इस टूर्नामेंट को? हमारा ये एसोसिएशन में आके एक्टिविटी करने का जो प्लान था, सबसे पहले वी वांट टू बेसिकली जो पहले मुंबई का स्टैंडर्ड हुआ करता है उसके पास जाना है, उससे बेहतर करना, वो हमारा एम है. और वो करने के लिए टूर्नामेंट ज़्यादा करना होगा. तो वो कल्चर जो आपने बताया वापस लाने के लिए हम लोग प्रयास करते हैं. और हमने ये साल के शुरू में ही, जबकि कोविड एकदम पूरी तरह से छाया हुआ था और थोड़ा बहुत रिलैक्सेशन गवर्नमेंट की तरफ से मिला था, तो हमारे एसोसिएशन द सबअर्बन टेबल टेनिस एसोसिएशन, जिसको TSTTA मुंबई के नाम से जाना जाता है, उसने 23 साल पहले, 23 साल से जो इवेंट नहीं हुआ था, महाराष्ट्र स्टेट टेबल टेनिस चैम्पियनशिप, वो हमको दिया गया बिकॉज कि हमारे पास ये वेन्यू था और टूर्नामेंट 10-12 दिन का होना था और कोई और जगह पे वो वेन्यू अवेलेबल नहीं था. तो हमने चैलेंज स्वीकार किया और बहुत अच्छी तरह से निभाया. स्टेट चैम्पियनशिप जनवरी में भर कोविड में पूरे उसके जो नियम है उसका पालन करते हुए किया.
लोग खेले, 400 से ज़्यादा लोग खेले, किसी को कोई कोविड का एक केस नहीं हुआ, सक्सेसफुली हमने किया। और बाद में वी आर थैंकफुल टू MSTT है कि इन्होंने हमसे इतना फेथ रखा, और बिकॉज ऑफ डैट अभी ये जब वापस मौका आया स्टेट रैंकिंग कर रहा है, वापस हमसे उन्होंने प्रपोजल रखा कि क्या आप करना चाहोगे, हम लोग ने वापस वो चॅलेंज स्वीकार किया। सगळ्यांचं लक्ष ज्या पुरुष एकेरीच्या फायनलकडे लागले आहेत ती फायनल्स आता थोड्याच वेळात सुरू होते। रवींद्र कोटियन विरुद्ध जुबिन तारापूरवाला अशी ही मॅच रंगणार आहे। ठाण्याचा जुबिन तारापूरवाला आणि रेल्वे ट्रॉफी घेणारा रवींद्र कोटियन यांच्यात आतापर्यंत अनेक वेळा हे खेळाडू आमने सामने आलेले आहेत। मॅचला सुरुवात झालेली आहे। फायनल जी आहे ती अपेक्षेप्रमाणे रंगतदार ठरले। एकेका पॉईंटसाठी रवींद्र आणि जुबिन जे आहेत हे आमने सामने टाकलेले आहेत। 2-1 अशी आघाडी रवींद्र कोटियननी घेतलेली आहे आणि प्रत्येक गुण जो आहे हा निर्णायक ठरणार आहे। 7-5 अशी आघाडी घेतली आहे आणि प्रत्येक गुणानिशी रवींद्र कोटियन जेव्हा आपली आघाडी जो तो वाढवताना आपल्याला दिसतो आहे। आक्रमक खेळ ही रवींद्रची खासियत आहे आणि त्याचा आज पुरेपूर वापर जो आहे हा रवींद्र जुबिनच्या विरुद्ध करताना दिसतोय। आणि ज्या पद्धतीने रिव्हर्स मॅच आपल्याला प्रेक्षकांनी त्याला दाद दिलेली आहे, अत्यंत कौशल्यपूर्ण खेळ जो आहे रवींद्रकडनं पाहायला मिळतो आहे आणि प्रेक्षकांकडनं सुद्धा त्याला ती दाद मिळते। काहीसा उत्कृष्ट असा खेळ आणि त्याचा प्रतिस्पर्धी जुबिननी सुद्धा त्याला या फटक्यासाठी दाद दिलेली आहे। 9-7 अशी आघाडी आहे। विलेपार्लेतील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलामध्ये हे सामने भरवण्यात आलेले आहेत। 11-9 जुबिनने हा गेम जिंकलेला आहे। त्यामुळे एक जसं म्हणतो आपण की एक गुण महत्त्वाचा ठरणार आहे। माझ्यासोबत आता मुंबई उपनगर टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष आणि प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू आपल्यासोबत आहेत। अरविंदजी, ही जी वास्तू आहे आज महाराष्ट्रामध्ये या वास्तूने स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। अनेक शिवछत्रपती पुरस्कार विजेते गेले कित्येक वर्षात या संघटनेने घडवले आहेत आणि कोरोनामुळे जी एक क्रीडा स्पर्धांना खीळ बसली होती ती या स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा सुरू झालेली आहे। तुम्ही या स्पर्धेकडे कसं पाहताय? सर्वप्रथम दूरदर्शनचे मी धन्यवाद मानतो की आज आपण येऊन इकडे ही टूर्नामेंट कव्हर करत आहात। कोरोनाचा हा संकट सगळ्यांनाच अतिशय डिफिकल्ट असं संकट होतं, पण कोरोनाच्या नंतर आम्ही डिसाईड केलं की आता जरी सगळे रिस्ट्रिक्शन्स अजूनपर्यंत रिलॅक्स झाले नाही आहेत तरी पण आम्ही असं इकडे ऑर्गनाईज केलं की जे वयोगट आहेत म्हणजे अंडर 13, अंडर 11, अंडर 15, अंडर 17 प्रत्येक वयोगटाच्या ज्या गेम्स आहेत आम्ही त्या एका दिवशीच संपवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून जरी आमच्याकडे 800 एंट्रीज जरी आल्या असतील तरी पण दिवसाला आमच्याकडे 50-100च्या वर मुलं नव्हती आणि त्याच्यामुळे आम्हाला ऑर्गनाईज करायला हे अतिशय चांगलं झालं। सोशल डिस्टन्सिंग, कोरोनाचे जे SOPs आहेत ते सगळे आम्ही ह्या इकडे आम्ही ऑब्झर्व करू शकलो आणि त्याच्यामुळे अत्यंत सुरळीतपणे ही टूर्नामेंट पार पडली आणि आजचा आज अंतिम दिवस आहे। स्पर्धा कोणतीही असो ती यशस्वी होण्यासाठी त्या स्पर्धेमागे अनेक हात अविरत राबत असतात। असेच आज 2 संघटक आपल्यासोबत आहेत। पहिलं म्हणजे धनंजय साठे जे आपल्यासोबत आहेत, जे महाराष्ट्र कॅरम संघटने उपाध्यक्ष आहेत आणि या मुंबई उपनगर टेबल टेनिस संघटनेचे सुद्धा ते उपाध्यक्ष आहेत। आणि दुसरे आपल्यासोबत समीर भाटे जी आहेत, जे उपनगर टेबल टेनिस संघटनेचे सचिव आहेत। आपण दोघांकडून जाणून घेणार आहोत या स्पर्धेचं नेमकं फलित काय आहे, या स्पर्धेसाठी कशाप्रकारे तयारी करण्यात आली होती, या स्पर्धेतनं काय साध्य होणार आहे। सगळ्यात आधी धनंजयजी मला सांगा की स्पर्धा होत असतात, स्पर्धांचे सोय होत असतात, पण त्यातनं खेळाडूंचं जे एक भलं करण्याची जी एक गरज असते ती कशी पूर्ण होते आणि या दृष्टीने तुम्ही कसे प्रयत्न करताय? सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी एवढा सुंदर हॉल म्हणजे जी इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजेलं आहे ते आम्हाला डॉक्टर अरविंद प्रभू यांनी उपलब्ध करून दिलं। त्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी म्हणजे खेळाडू जरी आले तरी त्यांना प्रशिक्षण उत्तम द्यावं याच्याकरता आमचे सचिव समीर भाटे यांनी बरेचसे कोचेस इथं उपलब्ध करून देऊन खेळाडूंचा स्तर वाढवण्याचा भरपूर प्रयत्न केला। येणाऱ्या काळामध्ये म्हणजे शालेय स्पर्धा असो, कॉर्पोरेट असो, कॉलेजेस स्पर्धा असो किंवा महिलांच्या स्पर्धा असो किंवा वेटरनचे इवन उच्च वयोगटाचे त्याच्यासुद्धा स्पर्धा करायचा आमचा प्रयत्न आहे। जसं आपण पाहिलं जुबिन आणि रवींद्र प्रत्येक गुणासाठी झगडतात। एक गुण दोघांसाठी निर्णायक ठरणार हे दोघांनाही माहीत आणि दोघेही आक्रमक खेळावर भर देत आहेत।
आणि रवींद्रचे जे फटके आहेत आपण पाहतो अत्यंत आक्रमक फटके लागण्याचा प्रयत्न, काही चुका त्याच्याकडून होत्या, त्याचा पुरेपूर फायदा जो आहे हा झुबिनसुद्धा उचलताना दिसतोय. रवींद्रची खासियत आहे त्याची एक सर्व्हिसची स्वतःची अशी स्टाईल आहे आणि त्या स्टाईलवर अनेक गुण त्यांनी आतापर्यंत वसूल केले आहेत, अनेक स्पर्धकांना त्यांनी चकवलेही आहे. आक्रमक खेळण्याचा रवींद्रचा प्रयत्न आणि गुण पुन्हा एकदा वसूल केला आहे तो झुबिनने. एक एक गुणासाठी दोघांनाही झगडताना आपण पाहतोय आणि जसं आपण म्हटलं होतं की काट्याकी टक्कर या दोघांना पाहायला मिळत. अत्यंत शानदार असा फटका तो वसूल करतोय वारंवार. त्याची ही जी स्टाईल आहे गुण वसूल करण्याची, त्याला प्रेक्षकांनी सुद्धा सुरेख दाद दिलेली आहे, मात देण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात रवींद्र हा मैदानावर त्याच्या हालचाली झुबिनपेक्षा जास्त चपळ दिसत आहेत आणि दोघांना जसं मी म्हटलं एकमेकांचे कच्चे दुवे माहीत असल्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न जो आहे हा केला जातो. या स्पर्धेतल्या खेळाडूंच्या कामगिरीविषयी सांगा आधी. मी एकच बोलू इच्छितो की ह्याच्यात आता आपल्याकडे जे खेळाडू आहेत प्रबोधन ठाकरेमध्ये बरेचसे खेळाडू तयार होत आहेत. त्याच्यातले तुम्ही आत्ता खेळणारे 2 खेळाडू बघू शकता की त्या प्रबोधन ठाकरेमध्येच शिकत आहेत आणि आमच्याकडे नोएल पिंटो हा एक कोच आहे नेमलेला आहे आणि तो डेडिकेटेड कोच आहे. त्यामुळे आम्हाला असे कोचेस तयार करतो आणि आम्ही अशा एक संघटना तयार करतो की जिकडे हे कोचेस चांगलं आम्हाला मार्गदर्शन करतील, मुलांना मार्गदर्शन करतील. तर आत्ता प्रबोधन ठाकरे एक आहे. दुसरं आता आमच्याकडे महिला संघ आहे, जी माझी शाळा मी रिप्रेझेंट केलेलं आहे. मी इंडिया रँक्ड आत्ता ह्या वेळेला 40+ 5वा आहे आणि महाराष्ट्रात पहिला आहे. तर आम्हालाही बॅकग्राऊंड ह्याची असल्यामुळे आम्ही बऱ्याचशा गोष्टी घडवू शकतो इकडे. राज्य मानांकन स्पर्धा आहे, महाराष्ट्रातनं खेळाडू आलेले आहेत आणि उत्तमोत्तम सामने इथे आपल्याला पाहायला मिळत. कोविडचं चॅलेंज जसं तू सांगितलं की खूप चॅलेंजेस होतेच, पण तरीही त्यावर मात करून ही स्पर्धा आज यशस्वी होते आहे. तर किती कष्ट पडले ह्या सगळ्या नियोजनासाठी अतिरिक्त? खरं म्हटलं तर कष्ट सगळ्या प्लेयर्सनी बहुतेक आपल्या घरी केले असतील. एवढे अतिउत्तम आणि अप्रतिम खेळ आज आपल्याला बघायला मिळतो इकडे. ह्याचा अर्थ आहे की घरामध्ये कोविड सिच्युएशन असताना पण, लॉकडाऊनमध्ये असताना पण ह्या प्लेयर्सनी आपल्या घरी मेंटल ट्रेनिंग, फिजिकल ट्रेनिंग ही त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केली असेल असं ह्या एकंदरीत खेळावून वाटते. आम्हाला जो काय त्रास झाला ते सॅनिटायझेशनचा आम्हाला थोडा त्रास झाला. एंट्रीज येतील की नाही ह्याचा आम्हाला अगोदर भीती होती. पण ज्या दिवशी आम्ही एंट्रीज ओपन केल्या त्या 2 दिवसातच आमच्याकडे 801 एंट्रीज आल्या आणि हे आम्ही जेव्हा बघितलं त्यावेळी आम्हाला फार बरं वाटलं की प्लेयर्स आर रेडी अँड प्लेयर्स आर रेडी टू प्ले अँड कॉम्पीट इन दीज गेम्स. त्याच्यामुळे आम्हाला अतिशय आनंद झाला. आणि कोविड पॅन्डेमिकचा जरी सगळ्यांना त्रास झाला असेल, आम्हाला थोडा जास्ती झाला, पण ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. झुबिनने या फायनलमध्ये सुरुवात तर छान केली आहे. 11 वर्षात त्यांनी पहिला गेम जिंकला आहे, परंतु रवींद्र कोटेंनी सुद्धा मॅचमध्ये पुनरावृत्ती करताना 11-6 असा पुढचा गेम जिंकला होता. परंतु झुबिनने पुन्हा आपल्या कौशल्याच्या खेळावर तिसरा गेम जिंकून 2-1 अशी बढत जी आहे ती फायनलमध्ये घेतलेली आहे. फायनल चालू आहे आणि प्रत्येक गेमसाठी दोघांमध्ये झगडा चालू आहे. खरं जर पाहायला गेलं तर काहीसा झुबिनचा खेळ हा वरचढ ठरताना दिसतो आहे, परंतु थोडीशी दमणूक जी आहे, फिजिकल फिटनेस हा एक खूप मोठा इश्यू जो आहे हा झुबिनसमोर दिसतो. पण त्याच्यावर तो प्रयत्नपूर्वक मात करताना या फायनलमध्ये दिसतो आहे. अर्थात रवींद्रचं आव्हान परतवताना झुबिनची खूपच धावपळ होताना दिसते आहे. काहीसा नाराज स्वतः आपल्यावर आहे. फटके परतवताना अचूकता जी आहे तिथे कुठेतरी फिटनेसच्या अभावी कोणतं ते जाणवतं. पण जसं आपण म्हणता येईल की त्याचे अनेक फटके जे आहेत हे प्रेक्षकांची दाद मिळवणारे आहेत. धोका पत्करण्याची जी क्षमता जी आहे ती रवींद्र वारंवार या मॅचमध्ये दाखवतो आणि नुसतंच दाखवत नाही, त्यावर पुरेपूर गुणसुद्धा तो वसूल करतो आहे. आक्रमकता हे त्याच्या खेळाचं वैशिष्ट्य आहे, पण धोका पत्करण्याचा त्याचा जो कल आहे तोही इथे आपल्याला दिसून येतो आहे. रवींद्रचा आत्मविश्वास आपल्याला उंचावताना दिसतो आहे, परंतु तितक्याच ताकदीने झुबिनसुद्धा पुन्हा मॅचमध्ये पुनरावृत्ती करताना दिसतो आहे.
कारण रवींद्रच्या ताकदीच्या खेळापुढे जुबेनचा पराभव लागताना दिसला आणि हा गेमसुद्धा रवींद्रने जिंकलेला आहे. नशिबाने यावर्षी 2-3 टुर्नामेंट्स आम्हाला घेता येत आहेत. या एकदा झाल्या की आमच्या डोक्यात असं आहे की नॅशनल चॅम्पियनशिप्स आमच्या नॅशनल रँकिंग डिसेंबरमध्ये आहेत आणि नॅशनल चॅम्पियनशिप जानेवारीमध्ये. सो फेब्रुवारी ऑनवर्ड्सच आमच्या डोक्यात असं आहे की काहीतरी टेबल टेनिस ॲक्टिव्हिटी, प्रॅक्टिस लीग म्हणा, कोचिंग कॅम्प हे सगळं सुरू करायला पाहिजे. फायनलमध्ये 3-2 अशी आघाडी जी आहे ही 14 मानांकित रवींद्र कोटियन यांनी घेतलेली आहे. जुबीन तारापूरवाला कडवी झुंज त्याला देतो आहे, परंतु जसं आपण पाहिलं की तंदुरुस्ती ही या फायनलमध्ये निर्णायक ठरते. त्यामुळे या गेममध्ये दोघं कसे सामोरे जातात हा गेम जो आहे या फायनलचं भवितव्य ठरवणार आहे आणि त्याला ताकदीने सामोरं जाण्याचा प्रयत्न जो आहे रवींद्र आणि जुबीन याचा आहे. या फायनलमधला हा 6वा गेम आहे आणि पुरती दमछाक जी आहे ही जुबीनची झालेली दिसते. त्यामुळे त्याच्या हालचालींवर सुद्धा मर्यादा आलेल्या आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा जो आहे हा रवींद्र कोटियन जो आहे तो उचलताना दिसतो आहे. प्रत्येक गुण जो आहे त्याचा तो कडवा प्रतिकार जो आहे जुबीनचा हा परतून लावताना रवींद्र दिसतो. फायनलचा हा शॉट होता आणि विजेतेपद जे आहे रवींद्रला पटकावलेलं आहे. रवींद्र कोटियन पुरुष एकेरीचा विजेता. माझ्यासोबत आता असा एक खेळाडू आहे जो भारताचा उदयोन्मुख खेळाडू असणार आहे, भारताचा स्टार खेळाडू असणार आहे. यापूर्वी या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. ओमान, जॉर्डनमध्ये त्यांनी विजेतेपदसुद्धा मिळवलेले आहेत, बक्षिसं मिळवलेली आहेत. माझ्यासोबत आहे जश मोदी. तुम्ही पाहताय त्याच्या 2 हातामध्ये ट्रॉफीज आहेत आणि मेडल आहेत गळ्यामध्ये 3-3. बहुत भारी है. हाँ थोड़ा. कैसा लगता है जीत के बाद पहली रिएक्शन? जीतने के बाद काफ़ी खुश था मैं और 17 में मैं नहीं जीत पाया तो थोड़ा सैड था उसके लिए. हम देख रहे थे कि आप एक कोर्ट से दूसरे कोर्ट में भाग रहे थे, दूसरे कोर्ट से तीसरे कोर्ट में भाग रहे थे, कहीं आप सेमीफाइनल खेल रहे, कहीं आप फाइनल खेल रहे, तो बहुत ज़्यादा आज मेहनत मशक्क़त करनी पड़ी. हाँ आज थोड़ा स्केड्यूल थोड़ा बहुत हेक्टिक था क्योंकि 3 कैटेगरी खेल रहा था तो कंटिन्यूस मैचेस था. यावर्षी या सभागृहामध्ये जी कोविडनंतरची पहिली राज्य मानांकन स्पर्धा आली आहे त्याच्यामध्ये 17 वर्ष वयोगटातील त्याने विजेतेपद मिळवलेलं आहे. नील, पुन्हा एकदा बॅक इन ॲक्शन या सभागृहामध्ये. हे सभागृह काहीसं तुला लकी ठरते? हो नक्कीच. मी मागच्या वेळेस पण इथेच चांगला खेळलेलो आणि मला एक वेगळाच कॉन्फिडन्स होता की इथे खेळायचा आणि मला फार मजा येते या हॉलमध्ये खेळायला कारण सगळं एन्व्हायरमेंट चांगलं आहे इथलं. म्हणजे सगळं फ्लोरिंग, टेबल सगळं चांगलं आहे. त्यामुळे मला एक वेगळाच जोश होता मॅचमध्ये. ऑलिम्पिकचे जनक बॅरेन पियर दी कुबर्तीन असं नेहमी म्हणतात की खेळामध्ये हारजीतपेक्षा महत्त्वाचं असतं की तुम्ही झुंज कशी दिलीत आणि याच निकषावर आज तारपूरला तू जुबीन आज उपविजेता ठरलेला आहेस या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेमधला. पण तू ज्या प्रकारे तू आज लढत देत होतास, विशेषतः लोकांचा किंवा प्रेक्षकांचा तुला पाठिंबा मिळत होता, तू भले आज मॅच जिंकली नसेल पण लोकांची हृदय जिंकलेली आहेस. काय सांगशील? असं वाटतंय की असं झालं आहे पण मॅच जिंकलो असतं तर अजून बरं झालं असतं. पण आय थिंक मी थोडं फिजिकली आज हारलो आणि मला असं वाटतं की रवींद्र कोटियन आज माझ्यापेक्षा जास्त फिट होता त्यामुळे जिंकला आहे. पण आज मी माझं बेस्ट ट्राय केलं आहे. मला क्राऊड सपोर्ट होता ऑफकोर्स. आम्ही तुझी झुंज पाहत होतो, म्हणजे फिटनेसच्या तुझ्या समस्या आम्ही मॅचच्या दरम्यान पाहत होतो, थोडी थोडी विश्रांती घेत होतात. पण जसं आपण म्हणतो की खेळामध्ये हारजीतपेक्षा लढाई किती तू प्रखरतेने दिली महत्त्वाची होती आणि त्या कसोटीवर तुला 100पैकी 100 मार्क द्यायला हरकत नाही. थँक्यू सो मच. ॲक्च्युली आमचे जे कोच आहेत शैलजा गोहाड मॅडम, ते यांनी आम्हाला लहानपणापासून शिकवलं आहे की जे काही झालं तुम्ही फाईट करायलाच पाहिजे. म्हणजे एक वेळ अशी होती जेव्हा मी 104 तापमध्ये पण खेळलो आहे टुर्नामेंट, कारण आम्हाला वॉकवर किंवा कन्सीड करायला आवडत नाही. सो लास्ट पॉईंटपर्यंत यू कीप फायटिंग.
काय होणार काय माहीत नाही. सो या आय ऑलवेज ट्राय टू कीप फायटिंग. 21 वर्षाखालील वयोगटातील तो भारताचा अग्रमानांकित खेळाडू राहिलेला आहे. रेल्वेचं तो प्रतिनिधित्व करतो आणि या स्पर्धेमध्ये त्याने आपली अशी एक वेगळी छाप मांडली होती आणि आपल्या दर्जाला साजेसा खेळ करत त्याने विजेतेपद काबीज केलं आहे. रवींद्रजी, पहिलं मला सांग की हे विजेतेपद जे होतं आवाक्यात होतं असं वाटत होतं पहिल्यापासून? नाही, म्हणजे ते आपलं जे इन्स्टिंग असतात ना त्याच्यामुळे ते झालं आहे. या स्पर्धेमध्ये तसं तुला 14वं मानांकन होतं, पण ज्या पद्धतीने तू खेळ केलास आणि विजेतेपद काबीज केलास, काबिले तारीफ होतं. कसा होता हा एकंदरीत फायनलपर्यंत? फायनलला ॲक्च्युली मी आणि जुबिन दादा खूप वेळा खेळलो आहे आधी पण, तर आम्हाला एकामेकांचं थोडं माहीत होतं आणि सीडिंग 14वं होतं. पण कसं आहे, आपलं सर जे आहे ते म्हणतात अरे रँकिंगने काय फरक पडतं आहे, मेन एम काय आहे, तुला जिंकायचं आहे ना, मग जिंकण्यावर लक्ष दे, रँकिंग तुम्हाला काही काउंट नाही करत. मुंबई उपनगर टेबल टेनिस संघटनेने आयोजित केलेल्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतला थरार आपण पाहिलात. विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलामध्ये ही स्पर्धा संपन्न झाली. एकूण 12 गटामध्ये पुरुष आणि स्त्री अशा 12 गटांमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात आली होती आणि खेळाडूने आपलं कौशल्य पणास लावलं होतं. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे कोविड नंतरच्या काळातली मुंबईत आयोजित करण्यात आलेली ही पहिली स्पर्धा होती आणि या राज्य मानांकन स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल 800हून अधिक प्रवेशिका आल्या होत्या. कोविडचे सगळे नॉर्म पाळून खेळाडूने आपलं कौशल्य पणास लावलं आणि एक उत्तम खेळ जो आहे हा तमाम महाराष्ट्रवासियांना पाहायला मिळाला. क्रीडांगणमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी क्रीडांगणमध्ये. धन्यवाद.